पहा पुढचा भाग 5.2 एक्झरसाइज त्याच्यातलं फोर्थ प्रॉब्लेम. Prove that the line joining the midpoints of the sides of quadrilateral form a parallelogram. पॅरलेलोग्राम इथं बसणार नाही म्हणून मी फक्त पॅरलेलोग्रामचं इथं साइन टाकलंय. कुठलाही एक क्वाड्रिलेटरल घ्यायचा ABCD नावाचा. P हा AB चा मिड पॉइंट आहे, Q BC चा आहे, R CD चा आहे आणि S AD चा आहे. ह्याच्यापासून एक PQRS क्वाड्रिलेटरल तयार झाला. हा पॅरलेलोग्राम आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पहा, लेट PQRS be the midpoints of the sides AB, BC, CD and AD of quadrilateral ABCD respectively. त्यांचे आपण मिड पॉइंट कन्सिडर केले. आता हे 4 आणि ते 4 आणि 4 8 जणांची पोझिशन वेक्टर कन्सिडर केली. लेट A बार, B बार, C बार, D बार, P बार, Q बार, R बार आणि S बार बी द PVs ऑफ द पॉइंट्स A, B, C, D, P, Q, R and S respectively. सगळ्यांची मिड पॉइंट पोझिशन वेक्टर कन्सिडर केली. तर जो मिड पॉइंट होता त्याचा मिड पॉइंट फॉर्म्युला वापरला. P हा AB चा मिड पॉइंट आहे म्हणून मग काय केलं, मिड पॉइंट फॉर्म्युला त्याच्यासाठी वापरला. P बार इज इक्वल टू A बार प्लस B बार डिवाइडेड बाय 2. Q BC चा मिड पॉइंट आहे म्हणून Q बार इज इक्वल टू B बार प्लस C बार डिवाइडेड बाय 2. R हा CD चा मिड पॉइंट आहे म्हणून R बार इज इक्वल टू C बार प्लस D बार डिवाइडेड बाय 2. S हा AD चा मिड पॉइंट आहे म्हणून S बार इज इक्वल टू A बार प्लस D बार डिवाइडेड बाय 2. आता आपल्याला PQRS हा जो काही क्वाड्रिलेटरल आहे त्याच्या समोरासमोरच्या साइड असतात PQ आणि SR. तर मग PQ आणि SR हे दोन वेक्टर मी काढले. PQ वेक्टर काय मिळेल आपल्याला, Q बार मायनस P बार म्हणजे टर्मिनल पॉईंटचा पोझिशन वेक्टर मायनस इनिशियल पॉईंटचा पोझिशन वेक्टर. Q बार आणि P बार आपल्याजवळ इथं आहेत, त्या व्हॅल्यू इथं मांडल्या मी. Q बार आहे B बार प्लस C बार डिवाइडेड बाय 2 मायनस P बार आहे A बार प्लस B बार डिवाइडेड बाय 2. दोघांचा डिनॉमिनेटर इक्वल आहे, हा घेतला. डायरेक्ट सबस्ट्रॅक्शन फक्त मी इथं लिहिली जागे यावी. डायरेक्ट सबस्ट्रॅक्शन जरी लिहिली तर हा B बार पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह कॅन्सल होईल आणि C बार मायनस A बार एवढं शिल्लक राहील म्हणजे C बार मायनस A बार डिवाइडेड बाय 2. PQ च्या समोर SR येते म्हणून SR बार हा वेक्टर काढला. टर्मिनल पॉईंट R आहे, R बार मायनस S बार त्यांचे पोझिशन वेक्टरची सबस्ट्रॅक्शन. ही R बारची व्हॅल्यू आहे, ही S बारची व्हॅल्यू आहे. परत डिनॉमिनेटर इक्वल आहे 2 आला. इथं पण पहा बरोबर, इथं पॉझिटिव्ह D बार मायनस निगेटिव्ह D बार कॅन्सल होईल आणि बरोबर C बार मायनस A बार झाला. याचा अर्थ ह्या दोन्ही कसे आहेत, सारखे आहेत. मग ह्या RHS जर सारखे असतील तर हे दोन्ही वेक्टर कसे असतील, सारखे. देअरफॉर PQ बार इज इक्वल टू काय आलं, हा SR बार. मग हे दोन वेक्टर जर इक्वल असतील तर हे दोन्ही समोरासमोर आपल्या फिगरमध्ये पाहिलं म्हणजे हे दोन्ही कसे आहेत, पॅरलल आहेत. देअरफॉर PQ बार पॅरलल SR बार. मग आता हे दोन वेक्टर पॅरलल दाखवलं. मग ह्याच पद्धतीने आपण काय करू शकतो, सिमिलरली वी कॅन शो दॅट PS म्हणजे उरलेले दोन साइड त्याच्या PS आणि QR फ्रंट साइड ह्या सुद्धा पॅरलल याच पद्धतीने दाखवू शकतो. जसं आपण PQ आणि SR काढले त्याच पद्धतीने PS आणि QR काढून दोघांचेही RHS इक्वल दाखवून आपल्याला PS वेक्टर आणि QR वेक्टर हे पॅरलल आहेत असं दाखवू शकतो. आणि एखाद्या क्वाड्रिलॅटरलचे समोरासमोरच्या दोन्ही साइडच्या जोड्या जर पॅरलल असतील तर तो काय झाला, पॅरलेलोग्राम. देअरफॉर PQRS इज अ पॅरलेलोग्राम. हे आपल्याला प्रूव्ह करतात. 5 D and E divide BC and CA of triangle ABC in the ratio 2:3. हे दिलेले आहे आपल्याला. D BC ला डिवाइड करतो, E CA ला डिवाइड करतो. दोघांचा रेशो 2:3 आहे. इथं शब्द इंटरनली एक्सटर्नली दिला नाही, याचा अर्थ इंटरनली आहे. आता काय करायचंय, फाइंड द पोझिशन वेक्टर ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ AD अँड B. AD आणि B चा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कोणता आहे त्याचा पोझिशन वेक्टर आपल्याला काढायचा आहे. अँड द रेशो इन विच धिस डिवाइड्स AD अँड B आणि तो रेशो सुद्धा आपल्याला काढायचा आहे. पहिली एक फिगर काढली मी ABC. हा AD टाकला इथं आणि हा BE. दोघं एकमेकाला सपोज आपण P मध्ये इंटरसेक्ट करतात असं घेतलेलं आहे. पहा, लेट AD अँड B इंटरसेक्ट ऍट P. तर मग हा ABCDE आणि P ह्या सगळ्यांचे पोझिशन वेक्टर लिहिण्याची पहिला काम केलं आपण. लेट A बार, B बार, C बार, D बार, E बार अँड P बार बी द PVs ऑफ द पॉइंट्स A, B, C, D, E अँड P रेस्पेक्टिव्हली. आता D अँड E डिवाइड्स BC अँड CA हे दिलेलं आपल्याला. D BC ला डिवाइड करतो 2:3 मध्ये आणि E CA ला करतो. तर दोघांचे सेक्शन फॉर्म्युला आपण इथं वापरले. आता
मग डी बार काय होईल, डी बी सी ला इंटरसेक्ट करतो 2:3 मध्ये. देअरफॉर डी बार इज इक्वल टू 2c बार प्लस 3b बार. सी हा त्याचा टर्मिनल पॉईंटचं पोझिशन वेक्टर, सी बार, बी बार म्हणजे इनिशियल पॉईंटचं पोझिशन वेक्टर. याच्यावरून हे 3 + 2 झाले 5, 5 ने इकडे मल्टिप्लाय केलं म्हणजे 5d बार इज इक्वल टू 2c बार प्लस 3b बार मिळालं. त्याच पद्धतीने ई हा कुणाला, सी ला इंटरनल डिवाइड करतो 2:3 मध्ये. देअरफॉर ई बार इज इक्वल टू 2a बार प्लस 3c बार डिवाइडेड बाय 2 + 3, परत 2 + 3 5 झाले, 5 ने इकडे मल्टिप्लाय केलं, 5e बार इज इक्वल टू 2a बार प्लस 3c बार. आता ह्याच्यात काय केलं, मला हे दोन्ही सारखे करून घ्यायचे. इथं दोन्ही एक असलेले फक्त सी बारच आहेत, आहे की नाही. म्हणून काय केलं मी, हा सी बार इथंच ठेवला एकीकडे, हा 3 बार इकडे आणला म्हणजे 5d बार मायनस 3b बार इज इक्वल टू 2c बार. इथं 2c बार इथं 3c बार, 2 × 3 6 येतात. मग हे 6c बार करण्यासाठी ह्याला काय करावं लागेल, 3 न मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणून मी ह्या पूर्ण इक्वेशनला 3 न मल्टिप्लाय केलं. 15d बार झाली मायनस 9b बार इज इक्वल टू 6b बार. ह्या प्रत्येकाला 3 न मल्टिप्लाय केलं. त्याच पद्धतीने इथं सी बार यावा म्हणून हा 2a बार इकडे घेतला. 5e बार मायनस 2a बार इज इक्वल टू 3c बार. इथं 6 येण्यासाठी काय करावं लागेल, ह्या इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणून ह्या पूर्ण इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय केलं. 10e बार मायनस 4a बार इज इक्वल टू 6c बार झाले. दोघांच्या RHS इक्वल झाल्या. याचा अर्थ दोघांच्या LHS कशा आहेत, इक्वल आहेत. म्हणून देअरफॉर 15d बार मायनस 9b बार इज इक्वल टू 10e बार मायनस 4a बार झालं. आता मी काय केलं, इंटरनल डिव्हिजन आहे आपल्याला फिगरमध्ये माहिती आहे. म्हणून हे ऍक्च्युअली हे 15 - 9 बरोबर 6 आले, 10 - 4 हे पण 6 झाले, परंतु एक्सटर्नल डिव्हिजन इथं व्हायला लागले. पण आपल्या फिगरमध्ये इंटरनल आहे तो पॉईंट, म्हणून मग इथं पॉझिटिव्ह येण्यासाठी काय केला, हा 4a इकडे घेतला पॉझिटिव्ह झाला, हा 9b तिकडे घेतला पॉझिटिव्ह झाला. देअरफॉर 15d बार प्लस 4a बार इज इक्वल टू 10e बार प्लस 9b बार. आता पहा बरोबर 15 + 4 19 झाले, 10 + 9 19 झाले. दोघांना काय केलं मग, 19 न डिवाइड केलं. त्या 19 ला स्प्लिट केलं मी 15 + 4 न. इथं 19 ला स्प्लिट कसं केलं, 10 + 9. याचा अर्थ काय आहे, जो कुठला पॉइंट असेल आपण तो P घेतलेला आहे की नाही, तो पॉइंट AD हा D टर्मिनलचा पोझिशन वेक्टर असतो, A इनिशियलचा, म्हणून AD असं म्हणलंय. DP हा पॉइंट AD ह्या सेगमेंटला इंटरनली पॉझिटिव्ह चिन्ह आहे म्हणून 15:4 मध्ये आलं लक्षात, डिवाइड करतो. आणि इकडं तोच पॉइंट BE ला, हा इनिशियल आहे हा टर्मिनल, BE ला इंटरनली 10:9 मध्ये डिवाइड करतो. हेच डिस्क्रिप्शन मी आता इथं खाली लिहिले पहा. इट शोज दॅट द पॉइंट, इथं नाव दिलं नाही आपण, द पॉइंट डिवाइड्स द सेगमेंट AD internally in the ratio 15:4 as well as the point divides the segment BE internally in the ratio 10:9. म्हणजे जो पॉइंट AD ला 15:4 मध्ये इंटरनल डिवाइड करतो, तोच पॉइंट BE ला इंटरनली 10:9 मध्ये डिवाइड करतो. परंतु तो पॉइंट कोणता आहे, बट P इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द AD अँड BE. परंतु AD आणि BEचा इंटरसेक्शनचा पॉइंट कोणता आहे, P. म्हणजे हे जे दोन्ही आलेले पोझिशन वेक्टर आहेत ते कुणाचे असायला पाहिजेत, P ह्या पॉइंटचेच असले पाहिजे. देअरफॉर P डिवाइड्स AD इंटरनली इन द रेशो 15:4 अँड BE इन द रेशो 10:9. आणि मग त्यांचा त्या P बारचा पोझिशन वेक्टर काय असायला पाहिजे, दोन पोझिशन वेक्टर मिळतील. कशामुळे दोन, एक AD साठी एक आणि BE साठी एक. देअरफॉर द पोझिशन वेक्टर ऑफ द पॉइंट तच फक्त लिहून काढलं मी खाली. देअरफॉर द पोझिशन वेक्टर ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ AD अँड BE. AD आणि BE चा पोझिशन पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कोणता आहे, P बार आहे. तो काय मिळेल पोझिशन वेक्टर, AD साठी हा मिळेल इज P बार इज इक्वल टू 15d बार प्लस 4a बार डिवायडेड बाय 19. आणि BE साठी काय मिळेल, 10e बार प्लस 9b बार डिवायडेड बाय 19. या पद्धतीने हा प्रॉब्लेम इथं संपला.